दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल को लता दीदी और मंगेशकर परिवार ने बड़ी मेहनत से बनाया है। ये अस्पताल बहुत मशहूर है। कल की घटना असंवेदनशील थी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ये कहकर परोक्ष रूप से दीनानाथ मंगेशकर अस्पताल के प्रशासन और न्यासी मंडल के कान खड़े कर दिए। इससे पहले देवेंद्र फडणवीस ने तनिषा भीसे के परिवार से मुलाकात की। मुख्यमंत्री ने आश्वासन दिया कि दीनानाथ मंगेशकर अस्पताल के दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। हालांकि भविष्य में ऐसी घटनाएं न हो, इसके लिए भी प्रयास किए जाएंगे। इस घटना के बाद चैरिटी कमिश्नर को कुछ नई शक्तियां दी गई हैं। भविष्य में कानून में तद अनुसार संशोधन किया जाएगा। देवेंद्र फडणवीस ने ये भी कहा कि इस सिस्टम को मुख्यमंत्री स्वास्थ्य सेल से जोड़ने का प्रयास किया जाएगा। तो अब देखना ये होगा कि इस मामले में आगे क्या कार्यवाही होगी। पुढे अशी प्रकरण होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे। ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या SOPs तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू। आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत। आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो। आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं। आणि याकरता CM ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे। आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकू। एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे। एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात। त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही, पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता। जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल, ती चूक सुधारावी लागेल। जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे। नाही, प्राथमिक फाइंडिंग्स आहेत, पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फाइंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट। मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे। त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू, पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे। काल भाजपच्या महिला आघाडीनं तोडफोड केली होती हॉस्पिटलची आणि ते त्या घैसासांचं नाहीच, म्हणजे त्यांच्या आईंचं आणि कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे। महिला आघाडी कोणाची असो, ती भाजपची असली तरी हे चूक आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।